च्या निमित्तानं या कुस्ती मैदानाचे आयोजक हेमंत दादा घुगे, वैभव दादा नांगरे, नितीन अण्णा उगले, राजीव स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित नाशिक केसरी जिल्हास्तरीय भव्य कुस्ती दंगल सोहळा आयोजक पैलवान हेमंत भाऊ घुगे व वैभव भाऊ नागरे यांनी उत्कृष्ट असं नियोजन करून या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात भव्य असा कुस्तीचा दंगल सोहळा या ठिकाणी आयोजित केला। त्यांचं संपूर्ण आपल्या सातपूर आणि अशोकनगर परिसरातर्फे सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर आज आपल्या सर्वांचे मित्र तथा बंधू पैलवान हेमंत भाऊ घुगे यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य जिल्हा केसरी भव्य कुस्ती दंगल सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहेत। या निमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं आयोजक पैलवान हेमंत भाऊ घुगे व पैलवान वैभव भाऊ नागरे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत। शेवटची कुस्ती या ठिकाणी पार पडत आहेत। कैलासवासी करणार्थ या ठिकाणी गदा, चांदीची गदा ही शेवटच्या कुस्तीसाठी ठेवण्यात आलेली आहे। कैलासवासी एकनाथ पाटील मेदगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा या शेवटच्या कुस्ती दंगलीसाठी ठेवण्यात आलेली आहे। सलामी जडते नंबर चिलडा 2 लाख स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानातील नंबर 1 च्या लढतीला प्रारंभ होतोय। मंडळी योगेश पवार हा मराठी चित्रपट आलेला आहे। बजा च्या चित्रपटातील नायक असलेला पैलवान उपमहाराष्ट्र केसरी आहे आणि या उत्तर महाराष्ट्राचा एक आवडता पैलवान आहे। समोर चालू सीझनला जवळजवळ 100 गदेंना गवसणी घातली असा पैलवान महान भारत क्रिकेटचा मानकरी माऊली जमदाडी आहे। शाबास, वाह। एक वेळ जिथं जिथं कुस्तीचे मैदान आहे तिथं हनुमंत हजर आहे, म्हणून एक वेळ सर्वांना मोठ्यानं बजरंगबलीचा जय जयकार करूया। हात वरती करायचे सर्वांनी आणि मोठ्याने जय म्हणायचं। हात वरती सर्वांचे, जो हात वरती करणार नाही त्याला हात नाही आणि जो जय म्हणणार नाही त्याला पुढल्या जन्मी जीभ नाही। बोल बजरंग बली की, बजरंग बली की, बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारत माता की। वाह महादेव, शाबास। या ठिकाणी या कुस्तीला मानाची गदा आमचे मित्र रामदास भाऊ मेदगे यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली आहे। देणगीदारांमुळे हा कार्यक्रम मी करू शकतो आणि सर्व देणगीदारांचे मी मनापासून आभार मानतो। म्हणून एकदा ह्या आयोजक कमिटीसाठी आणि ज्यांनी या मैदानासाठी सरळ हाताने मदत केली अशा दानशूर दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी। मंडळी रथगीता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता त्या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेता घेता घेणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे। हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागलेत। माऊली जमदाडे विरुद्ध योगेश पवार, महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाची कुस्ती, अतिशय तुफानी लढत। बजा हा मराठी चित्रपट आला, त्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका साकारली असा पैलवान योगेश पवार छत्रपती कुस्ती दंगल पटण्याला सराव करतो। नगर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष वाजतात युवराज पठारे यांचा पट्टा आहे। पैलवान आल्याला सांगितलं की पैलवान माऊली भाऊ जमदाडे यांच्या मागल्या वर्षी 86 गादा होत्या, ह्या वर्षी 105 गादा झाल्या। वाजवा की टाळा जरा, शाबास। शाहू विजय गंगावेश तालीम कोल्हापूर, चेहऱ्यावरती तेज झळका लागलं। मंडळी यासाठी केला होता उगा अंगीकार
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, यासाठी अट्टास आहे आयोजन कमिटीचा. जरा आवाजाकडे लक्ष द्या. तुमच्यासाठी जरा दोन मागे जाणारा शिवरांचा शुरांचा वीरांचा महाराष्ट्र आहे मंडळी. महान राष्ट्र माझा महाराष्ट्र. वैभव दादा निर्णय सांगा ना. बरोबर वैभव भाऊ. या ठिकाणी योगेश भाऊ पवार यांच्या पायाला दुखापत झाल्या कारणाने या ठिकाणी आपण कुस्तीला माऊली दादाला गादा देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करत आहोत. आणि पैलवान योगेश पवार यांना